विमानामध्ये हॉर्न का असतो? विमानामध्ये हॉर्न असतो, पण तो आपल्या कारसारखा रस्त्यावर वाजवण्यासाठी नसतो। जेव्हा रेडिओवर संपर्क होत नाही तेव्हा त्याचा उपयोग केला जातो। याचा उपयोग ग्राउंड क्रूला बोलवण्यासाठी केला जातो। म्हणजे थोडक्यात विमानामध्ये हॉर्न असतो, पण तो ट्रॅफिक हॉर्न नसून ग्राउंड सिग्नल हॉर्न असतो। चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरली जाते? चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा नसते, यामध्ये नायट्रोजन वायू असतो। हे करण्यामागे 3 मुख्य कारणं असतात। पहिले कारण म्हणजे पॅकेटमध्ये हवा भरल्यामुळे आत मोकळी जागा तयार होते आणि चिप्स एकमेकांवर दाबून तुटत नाही। दुसरे कारण म्हणजे ताजेपणा टिकवण्यासाठी नायट्रोजन वायू अन्न खराब करणाऱ्या ऑक्सिजनला आत येऊ देत नाही, त्यामुळे चिप्स कुरकुरीत आणि चांगले राहतात। तिसरे कारण म्हणजे ऑक्सिजनमुळे तेलकट पदार्थ पटकन शिळे होतात, पण नायट्रोजन वायूमुळे ते जास्त दिवस टिकतात। विमानामध्ये नोटबुक घेऊन जाणे मना आहे का? विमानामध्ये नोटबुक घेऊन जाण्यास कुठलाही बंदीचा नियम नाही, पण लोकांना वाटते की कॉपी न्यायला मनाई आहे। तसेच मित्रांनो, तुम्ही विमानामध्ये कॉपी, पेन किंवा मोठं पुस्तक सुद्धा घेऊन जाऊ शकता, पण ते सिक्युरिटी स्कॅनमध्ये तपासलं जाते। सर्वात लांब दाढी ठेवणारी महिला कोण आहे? या चित्रामध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव एरिन हनीकट आहे। तिने जगातील सर्वात लांब दाढी असणारी महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे। तिच्या दाढीची लांबी सुमारे 30 सेंटीमीटर असून ती नोंद 2023 मध्ये झाली होती। कोणताही मिशन सुरू होण्यापूर्वी नासाचे वैज्ञानिक मुंगफली का खातात? मित्रांनो, यामागे कोणते वैज्ञानिक कारण नसून शुभ संकेत आणि एक किस्सा आहे। 1960च्या दशकात नासाच्या रेंजर 7 मिशन मध्ये आधी सतत अपयश येत होते। लॉन्चच्या दिवशी कोणीतरी कंट्रोल रूम मध्ये मुंगफली घेऊन आले होते आणि त्या सर्वांनी खाल्ल्या होत्या। त्यावेळी तो मिशन यशस्वी झाला होता आणि चंद्राचे स्पष्ट फोटो मिळाले होते। त्यापासून मुंगफली खाणे शुभ संकेत असा समज नासामध्ये झाला। आगीची सावली का दिसत नाही? सावली तयार होण्यासाठी एखाद्या वस्तूने प्रकाश अडवणे आवश्यक असते। आग स्वतःच एक प्रकाशाचा स्रोत आहे, त्यामुळे ती प्रकाश अडवत नाही, उलट प्रकाश देते। आगमधून येणारा प्रकाश सर्व दिशांनी जातो, म्हणून तिचा गडद शॅडो तयार होत नाही। म्हणजेच की आग स्वतःचा प्रकाश देत असल्यामुळे तिची सावली नसते। मोबाईलमध्ये कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? मित्रांनो, तुम्ही मोबाईलचा कॅमेरा बहुतांश डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यावर पाहिला असणार। यामागे कोणती कारण आहे ते आपण पाहूया। मोबाईलच्या वरच्या मध्यभागी कॅमेरा ठेवला तर स्पीकर, सेन्सर यासाठी जागा कमी पडू शकते। कोपऱ्यामध्ये ठेवल्यामुळे मधला भाग मोठ्या बॅटरीसाठी आणि सर्किटसाठी मोकळा राहतो। आपण फोन एका हातात धरतो तेव्हा फोटो मध्यभागी जास्त जातात। कोपऱ्यात कॅमेरा असेल तर फोटो, व्हिडिओ घेताना मोठी लेन्स समोर येण्याची शक्यता कमी होते। तसेच ॲपल, सॅमसंग सारख्या कंपन्यांनी सुरुवातीपासून कोपऱ्यात कॅमेरा ठेवण्याच्या पॅटर्नला चालवला आहे, त्यामुळे ते डिझाईन आता बदलले आहे।